जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की कधीतरी आपण इतरांसाठी सुद्धा जगलं पाहिजे, इतरांनाही आनंद देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. समर्थ म्हणतात की आनंद हा कुठल्याही दुकानामध्ये विकत मिळत नाही. आनंद हा आपल्या वागण्यातून, आपल्या स्वभावातून, आपल्या वर्तणुकीतून, आपल्या कर्मातून तो आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागतो, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपण जर एखाद्या व्यक्तीला अंतःकरणातून आनंद देण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला एक वेगळं समाधान प्राप्त होते आणि आपल्यालाही वेगळं समाधान प्राप्त होते. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कधीतरी इतरांना अंतःकरणातून आनंद देण्याचा प्रयत्न करा, कधीतरी इतरांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा, कधीतरी इतरांचं दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करा, कधीतरी इतरांच्या मनाला स्पर्श होईल असं कधीतरी वागून बघा, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की असं जर वागलं तर परमेश्वराला, त्या देवाला सुद्धा आपला अभिमान वाटेल की मी ज्याला जन्माला घातलं, ज्याला या पृथ्वीवर जन्माला घातलं तो खरंच हिरा आहे आणि त्यानंच खरंच इतरांची सेवा केली, इतरांची मदत केली, इतरांचा आनंद घेतला. त्या परमेश्वरालाही आपला अभिमान वाटला पाहिजे. असं आपलं कर्म असावं, असं आपलं वागणं असावं, असं आपलं बोलणं असावं आणि असं आपली वर्तणूक असावी, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की या जगामध्ये प्रत्येक जण तर स्वतःसाठी जगतोच, पण इतरांसाठी सुद्धा आपण थोडं तरी जगून त्याचाही आनंद आपण घेतला पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की त्या परमेश्वराला, त्या परब्रह्माला, त्या ईश्वरालाही वाटेल की मी ज्याला या पृथ्वीवर जन्माला घातलं तो खरंच हिरा आहे आणि मला खरंच त्याच्याबद्दल अभिमान वाटतो आणि त्यानं खरंच उत्तमाचं कर्म केलेलं आहे, उत्तमाचं काम केलेलं आहे. त्या परमेश्वराला, त्या ईश्वराच्या चेहऱ्यावरही आनंद येईल, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक पोस्टमॅन पत्र वाटप करायचं काम करत होता. एका गावामध्ये एक पोस्टमॅन पत्र वाटप करायचं काम करत होता. पण एके दिवशी मात्र एका घरासमोर तो पोस्टमॅन आला आणि उभा राहून त्याने त्या घरातल्या लोकांना आवाज दिला आणि म्हणाला की मी पोस्टमॅन आहे आणि तुमचं पत्र आलेलं आहे आणि कृपा करून तुम्ही बाहेर या आणि हे पत्र घ्या. त्यावेळेस मात्र त्या पोस्टमॅनला आतून एका मुलीचा आवाज आला आणि ती मुलगी पोस्टमॅनला म्हणाली की काका जरा वेळ तुम्ही थांबा, मी येतेच. त्यावेळेस मात्र पोस्टमॅनला ते बोलणं ऐकू आलं आणि पोस्टमॅन 2 मिनिट थांबला. 5 मिनिट झाले तरीही दार कोणीच उघडेना. पोस्टमॅन मात्र 2 मिनिट थांबला, 5 मिनिट थांबला, 10 मिनिट थांबला, तरीही दार कोणीच उघडेना. शेवटी मात्र पोस्टमॅनला राग आला, कारण त्याला बाकीचेही पत्र इतरांना पोच करायचे होते आणि त्याचा वेळ वाया जात होता आणि त्यामुळे त्या पोस्टमॅनला राग आला. शेवटी तो पोस्टमॅन वैतागला आणि त्याने जोरात ओरडला आणि म्हणाला, कोणी आहे का नाही या घरात, मला पत्र द्यायचं आहे. त्यावेळेस मात्र त्या मुलीचा हातून परत आवाज आला, काका तुम्हाला जर वेळ होत असेल तर तुम्ही दाराच्या खालच्या पट्टीतून पत्र सरकवा, मी नंतर घेते आणि तुम्ही तुमच्या दुसऱ्या कामाला निघून जावा. काका तुम्हाला जर वेळ होत असेल तर तुम्ही दाराच्या खालच्या पट्टीतून पत्र सरकवा, मी नंतर ते घेते आणि तुम्ही तुमच्या कामाला जावा. त्यावेळेस पोस्टमॅन परत त्या मुलीला म्हणाला, तसे चालणार नाही, हे रजिस्टर पत्र आहे, मला तुमची सही घ्यावीच लागणार आहे. मलाही पुढे साहेबांना उत्तर द्यावं लागतं, मलाही पुढे प्रूफ म्हणून काहीतरी ठेवावं लागतं आणि हे रजिस्टर पत्र आहे, मी सही घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. हे पत्र मला दाराच्या फटीतून खाली सरकवता येणार नाही आणि कृपा करा तुम्ही बाहेर या आणि पत्र घ्या आणि सही करा, मी इथून निघून जातो, मला खूप वेळ होत आहे, असं तो पोस्टमॅन त्या मुलीला बाहेरून म्हणत होता. पुन्हा 5 मिनिटं तो थांबला आणि आता पोस्टमॅन मात्र पूर्णपणे रागावून गेला होता. पुन्हा आवाज येणार इतक्यातच त्या मुलीने दार उघडलं. पुन्हा पोस्टमॅन रागाने बोलणार इतक्यातच त्या मुलीने आपलं दार उघडलं आणि दारातून ती मुलगी बाहेर आली. ते पाहून मात्र पोस्टमॅनला शॉकच बसला. दारातून ती मुलगी बाहेर आली ते पाहून मात्र पोस्टमॅनला शॉक बसला आणि त्या मुलीकडे पाहून पोस्टमॅनच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्या मुलीकडे पाहून मात्र पोस्टमॅनच्या डोळ्यात अश्रू आले. पोस्टमॅनला काय करावं, काय बोलावं काही सुचेनासं झालं.
कारण त्या मुलीकडे पाहिल्यानंतर पोस्टमॅनला असं वाटलं की आपण उगेच बोललो, आपण उगेच रागाला गेलं. कारण ती मुलगी दोन्ही पायाने अपंग होती. त्या मुलीला दोन्हीही पाय नव्हते. ती तरुण मुलगी दारात उभी होती. त्या मुलीला दोन्हीही पाय नव्हते आणि ती तरुण मुलगी दारामध्ये उभी होती. काठीच्या आधाराने ती हळूहळू चालत होती. काठीच्या आधाराने चालत यायची आणि काठीचा आधार असल्यामुळे तिला चालता येत नव्हतं फास्ट. ती हळूहळू चालत होती आणि म्हणूनच तिला दार उघडायला वेळ झाला. आणि हे सगळे पाहून मात्र पोस्टमॅनला फार वाईट वाटलं आणि तो पत्र देऊन सही घेऊन तेथून निघून गेला. पोस्टमॅन मात्र त्या मुलीला पत्र देऊन सही घेऊन तेथून निघून गेला. आणि असेच तो अधूनमधून तिला पत्र द्यायलाही यायचा. असेच तो पोस्टमॅन अधूनमधून त्या मुलीला पत्र द्यायलाही यायचा. आणि आता मात्र पोस्टमॅन पहिल्यासारखं त्या मुलीवर चिडत नव्हता. पहिल्यासारखं त्या मुलीवर वैतागत नव्हता. पहिल्यासारखं त्या मुलीवर ओरडत नव्हता. कारण त्यालाही फार वाईट वाटत होतं. त्यालाही त्याच्या चुकीचं पश्चाताप झाला होता. कारण पूर्ण ग्रंथ त्याने पाहिला नव्हता आणि त्या मुलीवर तो वैतागला. त्या मुलीवर रागाला गेला. त्या मुलीला रागाने भरपूर काही तो पोस्टमॅन बोलला होता. आणि नंतर मात्र ज्यावेळेस पत्र द्यायची वेळ येत होती त्यावेळेस मात्र पोस्टमॅन न चिडता तिची वाट बराच वेळ दारासमोर पाहत होता आणि मग तिला पत्र देऊनच जात होता. असे बरेच दिवस गेले आणि नंतर मात्र दिवाळीचा सण आला. दिवाळी जवळ आली होती तेव्हा एकदा त्या मुलीने पाहिलं होतं की पोस्टमॅनच्या पायामध्ये चप्पल नव्हती. तो अनवाणी पायानेच सगळीकडे जात होता. कारण तोही गरीब होता आणि उन्हाचे दिवस होते. ऊन ही त्याला पायाला लागत होतं. चटके बसत होते. त्या मुलीने ते जाणीव त्या मुलीला झाली आणि तिने त्या पोस्टमॅनकडे पाहिलं. त्याच्या पायामध्ये चप्पल नव्हती. बरेच दिवस तो अनवाणी पायानेच येत होता. आणि मग मात्र पोस्टमॅन गेल्यावर त्या मुलीने पोस्टमॅन पत्र देऊन गेल्यावर दाराजवळच्याच मातीत पोस्टमॅनच्या पावलाचे ठसे उमटले होते. कारण त्या मुलीला पोस्टमॅनला सरप्राईज द्यायचं होतं. त्यामुळे त्या मुलीने पोस्टमॅनच्या पायाचे माप घेतले नव्हते. पोस्टमॅनच्या पावलाचे ठसे मातीत उमटले होते. त्यावरच तिने कागद ठेवून तिने त्या पायाचे माप घेतले. त्या मातीवर पायाचे ठसे उमटले होते. त्या मातीवरच तिने एक कोरे कागद ठेवून त्याचं माप घेतलं होतं. पायांचं माप घेतलं होतं. आणि नंतर मात्र ती मुलगी काठी टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन एक सुंदर चप्पल जोड खरेदी केली. नंतर मात्र तिने काठी टेकत तिने गावाकडे चांभाराकडे तो कागद देऊन एक सुंदर चप्पल त्या पोस्टमॅनसाठी तयार करून घेतली आणि खरेदीही केली. आणि रिवाजाप्रमाणे पोस्टमॅननेही गावात इतरांकडे दिवाळी पोस्ट म्हणजेच बक्षीस मागण्याची सुरुवात केली. पोस्टमॅन ही इतर गावांकडे दिवाळीसाठी बक्षीस मागण्याची सुरुवात केली. अनेकांनी त्या पोस्टमॅनला बक्षीसही दिले. असे करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. हिच्याकडे काय बक्षीस मागणार असं पोस्टमॅन आपल्या मनातच म्हणू लागला. या मुलीकडे तर आपण काय बक्षीस मागणार असं तो पोस्टमॅन आपल्या मनातच म्हणू लागला. तरीही पोस्टमॅन म्हणला की बिचारीवर आधीच अपंगत्वाचे दुःख आहे. बिचारीला आधीच 2 पाय नाहीत. तिला अपंगत्वाचे दुःख कायमस्वरूपी आहे. पण आता आपण येथे आलोच आहे तर तिला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया, तिला भेटूया आणि मग आपण इथून जाऊया. या रस्त्याने आलोच तर आपण तिला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया, तिला भेटूया आणि तिला दिवाळीचा फराळ देऊया आणि मगच इथून जाऊया. असा विचार करून त्याने त्या मुलीला आवाज दिला. असा विचार करत पोस्टमॅनने परत त्या मुलीला आवाज दिला आणि त्या मुलीनेही दार उघडले. तिच्या हातात सुंदर अशी पॅकिंगचा बॉक्स होता. त्या मुलीला त्या पोस्टमॅनला सरप्राईज द्यायचं होतं. मुलीने दार उघडलं तर तिच्या हातात एक सुंदर असं पॅकिंगचा बॉक्स होता. तो तिने त्याला दिला आणि सांगितलं. त्या मुलीने पोस्टमॅनला दिला आणि सांगितलं की हे माझ्याकडून तुम्हाला दिवाळीचं बक्षीस आहे. पण घरी जाऊन हा बॉक्स उघडा. आता मात्र उघडलेला मला चालणार नाही. हा बॉक्स तुम्ही घरी जाऊनच उघडा. त्यावेळेस मात्र पोस्टमॅनलाही आनंद झाला आणि त्याने तो बॉक्स घेतला. घरी येऊन त्याने तो बॉक्स उघडला. पोस्टमॅनही घरी आला. घरी येऊन त्याने बॉक्स उघडला तर पाहतो तर काय, त्यात सुंदर चप्पल.
तीही त्याच्या मापाची पाहून त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्यात एक सुंदर चप्पल होती आणि तीही त्या पोस्टमॅनच्या मापाचीच होती. त्यामुळे त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्याला वाटलं की माझं माप तिला कसं मिळालं आणि माझ्या भावना तिला कसं समजलं, माझं दुःख तिला कसं समजलं आणि तिने मलाही न सांगता हे सरप्राईज खूप छान दिलं. आणि असा विचार करून पोस्टमॅनच्या डोळ्यातून अश्रू काही थांबतच नव्हते. सतत त्याच्या डोळ्यातून अश्रू येतच होते. दुसऱ्या दिवशी मात्र पोस्टमॅन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसमध्ये गेला, साहेबांकडे गेला. दुसऱ्या दिवशी मात्र पोस्टमॅन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला आणि साहेबांना म्हणाला, मला फंडातून कर्ज हवं आहे. साहेबांना म्हणाला की मला फंडातून कर्ज हवं आहे. साहेब म्हणाले, अरे आधीच तुझ्यावर भरपूर कर्ज आहे, पुन्हा आता तू कशाला कर्ज घेतोयस? त्यावेळेस साहेब म्हणाले त्या पोस्टमॅनला, आधीच तुझ्यावर भरपूर कर्ज आहे, ते कर्ज आधी तू फेड, मग मी तुला दुसरं कर्ज देतो. आता तू पुन्हा कशाला कर्ज घेतोयस? त्यावेळेस पोस्टमॅन म्हणाला, मला जयपूर फूट लाकडी पाय घ्यायचे आहेत आणि त्यासाठीच मला कर्ज हवं आहे. त्यावेळेस साहेब म्हणाले, पण तुझा मुलगा तर धडधाकट आहे, त्याचे पाय तर उत्तमाचे आहेत, मग तू लाकडी पाय कोणासाठी घेणार आहे? त्यावेळेस पोस्टमॅन त्या साहेबांना म्हणाला, जे माझ्या धडधाकट मुलाला उमजले नाही ते एका परक्या अपंग मुलीला उमजले. जे माझ्या धडधाकट मुलाला कधी हा विचार आला नाही, मला आनंद देण्याचा विचार माझ्या धडधाकट मुलाला कधी उमजला नाही, ते एका परक्या अपंग मुलीला उमजला. माझे अनवाणी पाय पाहून तिलाही वाईट वाटलं, तिलाही दुःख झालं. अनवाणी दुःख तिने माझं कमी केलं. तिच्यासाठी मी किमान कर्जाने का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो. तिच्यासाठी मी कर्जाने का होईना पण मी तिला लाकडी पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून मला हे कर्ज हवे आहे. साहेब प्लीज तुम्ही मला नाही म्हणू नका. साहेबासह सर्व स्टाफ निशब्द आणि शांतच बसले. साहेबासह सर्व स्टाफ निशब्द आणि सारे स्टाफ शांत बसला. आणि म्हणूनच नाती हे केवळ रक्ताचे असून भागत नाही. म्हणूनच समर्थ म्हणतात की नाती हे केवळ रक्ताचे असून भागत नाही, तर त्या नात्याची भावना रक्तात असावी लागते. म्हणून समर्थ म्हणतात की नाती ही केवळ रक्ताची असून भागत नाही, तर त्या नात्याची भावना रक्तात असावी लागते. आणि ती ज्याच्या अंगी आहे त्याचं तर उत्तम होतच. मग भलेही तो कुटुंबातला नसला तरी चालेल, तो आपला नातेवाईक म्हणायला हरकत नाही. तो भला आपल्या कुटुंबात नसला तरी चालेल, तो आपला नातेवाईक म्हणायला हरकत नाही, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की त्या पोस्टमॅनने त्या मुलीचीही दुःखाची जाणीव समजली होती आणि त्या मुलीलाही त्या पोस्टमॅनने लाकडाचे पाय घेऊन दिले. त्या मुलीलाही आनंद झाला आणि पोस्टमॅनलाही त्या मुलीने अनवाणी पाय होते म्हणून चप्पल घेऊन दिली. त्यामुळे त्या पोस्टमॅनलाही आनंद झाला. म्हणूनच समर्थ म्हणतात की परब्रह्म परमेश्वर हा मंदिरात नाही, तुमच्या आमच्या अंतःकरणातच आहे. जर परब्रह्माला आनंद द्यायचा असेल, परब्रह्माची जाणीव आपल्याला व्हायची असेल, तर इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करा, इतरांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा, इतरांना दुःख कमी करण्याचा प्रयत्न करा आणि इतरांना नकळतपणे आनंद देण्याचा प्रयत्न करा. इतरांच्या मनाला स्पर्श होईल असं वागण्याचा प्रयत्न करा, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. मग कुठल्या मंदिरात आपण नाही गेलो तरी चालेल, परब्रह्म परमेश्वर साक्षात आपल्याला दर्शन द्यायला येईल. परब्रह्म परमेश्वर हा मंदिरात नाही, तर तुमच्या आमच्या हृदयातच आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात की प्रत्येकाला आनंद देण्याचा प्रयत्न करा, प्रत्येकाचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करा, प्रत्येकाचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करा आणि कधीतरी इतरांसाठी जगून बघा, कधीतरी इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. बघा म्हणले, आनंद हा कुठल्याही दुकानात विकत मिळत नाही, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण इथेच थांबूया. जय सद्गुरु, धन्यवाद.